श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये देवी देवतांची नित्य पूजा उपासना करण्यात येते. देवतांची दररोज पूजा उपासना केल्यानं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती टिकून राहते असं म्हटलं जातं. घरामधील वातावरणात चैतन्य निर्माण होतं. तसेच आपल्या देवघरातील देवतांची नित्य उपासना केल्यानं आपल्या घरातील दारिद्र्य, रोग, इतर कोणते जे दोष असतील म्हणजेच ग्रहदोष, वास्तुदोष, तसेच कर्णीबाधा हे सर्व दूर होण्यास यामुळे मदत होते. आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये घरोघरी या आपल्या देवघरातील देवी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने सकाळी आणि संध्याकाळी पूजन केले जाते. मात्र ही देवपूजा करत असताना आपण काही गोष्टींची काळजी घेणं देखील तितकंच आवश्यक आहे. आपण दररोज देवपूजा करत असतो. आपल्या देवघरातील देवांना आपल्या घरावरची सर्व संकट दूर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहण्यासाठी, घरामध्ये जे काही दोष असतील तर ते दूर होण्यासाठी आपल्या देवांना प्रार्थना करत असतो. परंतु आपल्याकडून कळत नकळत अशा काही चुका घडत असतात, ज्यामुळं आपण कितीही देवाची उपासना केली, आराधना केली, प्रार्थना केली, कितीही मनापासून तुम्ही देवपूजा केली तरी देखील आपल्यावरती देव प्रसन्न होत नाही आणि याचा दोष आपण आपल्या नशिबाला देत राहतो. त्याचबरोबर आपण दररोज सकाळी आपल्या देवघरातील देवांना स्नान घालतो, अंघोळ घालतो. परंतु हे अंघोळ घातलेले जे पाणी असतं तर ते पाणी आपण फेकून देत असतो किंवा आपण एखाद्या झाडाला हे पाणी घालत असतो. पण या पाण्याचा देखील एक महत्त्वाचा उपाय आहे आणि या उपायाबद्दल लोकांना माहिती देखील नाही. त्यामुळं ही देवपूजा करत असताना अजूनही लोक चुका करतात आणि त्यामुळंच आपण केलेले उपवास तापास असतील किंवा देवपूजा असेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही. तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपण हे देवांना स्नान घातलेलं असतं तर त्या पाण्याचा काय उपाय करायचा आहे व तसेच या पाण्याचे महत्त्व काय आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत महत्त्वपूर्ण माहिती पोहोचेल. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सनातन परंपरेत देवपूजेला विशेष महत्त्व असून दर दिवशी आपल्या देवघरातील देवांची पूजा करण्यासाठी काही नियम देखील बनवले आहेत, जे प्रत्येक साधकाने पाळले पाहिजेत. इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी, देवी देवतांची उपासना करण्यासाठी वापरलेली मुद्रा, हवनविधी, पूजेचा मंत्र आणि पठण करण्याची पद्धत, आपल्या देवतेसमोर दिवा लावण्याची किंवा आरती करण्याचा नियम इत्यादी संपूर्ण माहिती देवपूजा करणाऱ्या साधकाकडे असायलाच हवी. तरच तुम्ही केलेल्या या देवपूजेचे तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार आहे. आता ही देवपूजा करत असताना नेहमी अंघोळ केल्यानंतर शुद्ध आणि आनंदी अंतकरणाने आपल्या देवघरातील देवांची पूजा केली पाहिजे. तसेच नेहमी शुद्ध आणि पवित्र जमिनीवर आसन ठेवून देवाची आध्यात्मिक साधना केली पाहिजे. जमिनीवर लोकरीच्या आसनावर बसूनच मगच आपल्या देवघरातील देवांची विशेष पूजा करायची आहे. त्यानंतर देवांची दैनंदिन पूजा नेहमी ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणीच आपल्याला करायची आहे. आपल्या देवताची पूजा नेहमी पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला करायची आहे. पूजा करत असताना आपली पाठ कधीही देवतेच्या दिशेने नसावी, याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. तसेच तांब्याच्या भांड्यात चंदन ठेवू नये आणि देवतांना पातळ चंदन कधीही लावू नये. देवासाठी प्रज्वलित केल्या जाणाऱ्या दिव्याखाली तांदूळ ठेवणं आवश्यक आहे. पूजेच्या वेळी कधीही दिव्याने म्हणजेच एका दिव्यानं दुसरा दिवा कधीही प्रज्वलित करू नये. दररोज पंचदेव सूर्य, श्री गणेश, दुर्गा, शिव आणि श्री भगवान हरिविष्णूंची पूजा केली पाहिजे. दररोजच्या पूजेमध्ये देवाची सकाळी आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आरती अवश्य करायची आहे. शक्य असल्यास आपण ही आरती 5 वेळा केली तरी देखील चालू शकते. तसेच दिवसातून किमान एकदा तरी आरती करणं हे आवश्यकच आहे. तसेच आपल्या देवघरातील देवी देवतांची आरती करत असताना आरती ही नेहमी उभी राहूनच करायची आहे आणि प्रथम ती आरती आपल्या दैवतांच्या पायाकडे 4 वेळा, नंतर 2दा नाभीच्या दिशेने आणि शेवटी एकदा चेहऱ्याच्या दिशेने ओवाळायचे आहे. हे एकूण आपल्याला 7 वेळा करायचे आहे. आरती केल्यानंतर
त्यातून पाणी फिरवायचं आहे. म्हणजेच आपण ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य दाखवतो, तर त्याप्रमाणे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि प्रसादाच्या स्वरूपात सर्व लोकांवरती आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे. तसेच आसन केल्याशिवाय कधीही पूजा करायची नाही. पूजेनंतर आपल्या आसनाखाली 2 थेंब पाण्याचे टाकायचे आहेत आणि कपाळावरती आपल्याला हे पाणी लावायचं आहे आणि नंतरच आपण या देवपूजा करून करायला बसलेल्या जागेवरून आपल्याला उठायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही देवपूजा केली, तर तुमची ही देवपूजेचे फळ देव इंद्राकडे जाते आणि तुम्हाला याचे पुण्यफळ प्राप्त होते. परंतु अशा प्रकारे तुम्ही जर पूजा न करता आपल्याला वाटेल त्यावेळी आपण जर आपल्या वेळेनुसार जर ही देवपूजा करत राहिलो, तर या पूजेचे तुम्हाला कितीही देवदेव केले, कितीही पूजापाठ केले, तरी देखील याचे पुण्यफळ प्राप्त होणार नाही. याउलट तुमच्या घरामध्ये दोष निर्माण होतील. वास्तुदोष असतील, ग्रहदोष असतील किंवा कोणी घरामध्ये कलह सतत सुरू होईल. घरामध्ये पैसा टिकणार नाही, विवाह होणार नाही. सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी, विघ्न घराला लागत राहतील, येत राहतील आणि यासाठीच या चुका टाळून आपल्याला देवपूजा अवश्य करायची आहे. आता आपण देवाला जे स्नान घालत असतो, तर या अंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करायचा आहे, तर ते जाणून घेऊया. तर आपण आपल्या देवघरातील देवांची दररोज पूजा करत असताना ही पूजा आपल्याला सकाळी 7 ते 8 या वेळेत करायची आहे. जर तुम्हाला या वेळेमध्ये जर करणं शक्य झालं नाही, तरी देखील तुम्ही सकाळी 10 वाजण्याच्या अगोदर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. आता ही पूजा करत असताना आपल्याला देवघरातील देवांना अंघोळ घालण्यासाठी, स्नान घालण्यासाठी जे पाणी लागणार आहे, तर हे पाणी आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बोरिंग असेल किंवा तुमच्या नळाला जर 24 तास पाणी असेल, तर ते तुम्ही घेऊ शकता. परंतु तुमच्याकडं जर असे जे पाणी येत नसेल, तुमच्या घरामध्ये नळाला ज्यावेळेला पाणी येत असेल, तर त्यावेळेला तुम्ही एक पाण्याचं भांडं भरून आपल्याला या देवांच्या अंघोळीसाठी ठेवायचं आहे. परंतु हे जे भांडं आहे, तर हे कायमस्वरूपी आपल्याला या देवाच्या पाण्यासाठी, अंघोळीच्या पाण्यासाठीच ठेवायचं आहे. आता हे पाणी घेत असताना आपण अगोदर अंघोळ करायची आहे, स्वतः स्वच्छ व्हायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हे जे पाणी आहे देवाच्या अंघोळीसाठी, स्नानासाठी, तर ते या भांड्यामध्ये भरून ठेवायचं आहे. तसेच हे पाणी भरून ठेवत असताना आपण एका अशा ठिकाणी हे पाणी ठेवायचं आहे, जिथं कोणाचाही याला स्पर्श होणार नाही आणि किंवा हे पाणी सांडणार नाही, अशा प्रकारे आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपण आपल्या देवघरातील देवांना स्नान घालायचं आहे, अंघोळ घालायची आहे. म्हणजे स्वतः अगोदर अंघोळ करायची आहे, स्नान करायचे आहे, स्वतः स्वच्छ व्हायचं आहे आणि त्यानंतरच मग आपल्या देवघरातील देवांना आपल्याला स्नान घालायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या जर नळाला जर पाणी येत असेल, तर तुम्ही तुमच्या किचन कट्ट्यावरती जर तुम्ही या देवांना जर स्नान घालणार असाल, तर हा किचन कट्टा असेल किंवा तुमचा ज्या ठिकाणी तुम्ही या देवांना स्नान घालणार असाल, तर ती जागा अत्यंत स्वच्छ असावी याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आपल्याला या देवांचं पावित्र्य टिकवून ठेवायचं आहे आणि त्यासाठीच आपण देवपूजा करत असताना या देवांना अंघोळ ज्या ठिकाणी आपण घालत असू, तर ती जागा अत्यंत स्वच्छ आणि पवित्र असावी. अशा ठिकाणीच आपल्याला या देवांना स्नान घालायचं आहे. त्याचबरोबर देवपूजा झाल्यानंतर या देवांना, आपल्या देवघरातील देवांना रोजच्या रोज आपण कोणता ना कोणता तरी नैवेद्य हा दाखवायलाच हवा. मग तुम्ही साखरेचा दाखवला तरी चालेल, एखाद्या फळाचा दाखवला तरी चालेल किंवा तुम्ही जर जेवण जे बनवता तर त्याचा दाखवला तरी देखील चालेल. परंतु दररोज सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांना आपल्याला नैवेद्य हा अवश्य दाखवायचाच आहे. त्याचबरोबर आता आपण हे देवांना स्नान घालत असताना, अंघोळ घालत असताना आपण सर्व देवांना एकाच वेळेला स्नान घालायचं नाही. तर आपण एक प्लेट घ्यायची आहे. शक्यतो आपण तांब्याचं ताम्हण घ्यायचं आहे आणि यामध्ये आपले हे देवघरातील सर्व देव आपल्याला ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक-एक देव घेऊन आपल्याला हा स्वच्छ करायचा आहे. मग तुम्ही तो पितांबरीनी करू शकता किंवा तुम्ही ज्या वस्तूने आपल्या देवघरातील देव स्वच्छ करत असाल, तर त्याने आपल्याला हे करायचं आहे. परंतु एक-एक देव आपल्याला हातामध्ये घेऊन व्यवस्थित त्याला स्वच्छ चोळून आपल्याला याला अंघोळ घालायची आहे, स्नान घालायचं आहे आणि अशा प्रकारे एक-एक करून आपल्या देवघरातील सर्व देवांना आपल्याला स्नान घालायचं आहे आणि दुसऱ्या एका प्लेटमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. म्हणजेच आपल्याला हे देव हे जमिनीवरती किंवा आपल्या किचन ओट्यावरती आपल्याला न ठेवता आपल्याला 2 प्लेट घ्यायच्या आहेत. एकामध्ये आपल्याला हे देव अंघोळ करण्यापूर्वीचे ठेवायचे आहेत आणि नंतर देवांना स्नान घालून झाल्यानंतरचे हे देव आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. आणि ही पूजा झाल्यानंतर मग तुम्ही हे तुमच्या देवघरामध्ये हे देव ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांना हे टीका लावायचा आहे, फुलं अर्पण करायचे आहे, धूपदीप दाखवायचा आहे.
आणि अशा प्रकारे आपल्याला या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. परंतु मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या देवघरातील देवांना स्नान घालण्यासाठी घेतलेल्या पाण्याची विशेष काळजी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पाणी येत नसेल, तर आपल्याला हे देवांसाठी स्वच्छ पाणी एका कोपऱ्यामध्ये झाकून अवश्य ठेवायचं आहे आणि त्याच पाण्याचा वापर आपल्याला या देवपूजेसाठी करायचा आहे. या पाण्याचं आपल्याला पावित्र्य अवश्य टिकवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे देवांची रोजची रांघोळ घालायची आहे. त्यानंतर आता हे जे पाणी आहे, तर ह्या पाण्याचा उपाय आपल्याला काय करायचा आहे? तर हे जे पाणी आहे, तर हे देवांना स्नान घातलेलं, तर हे पाणी पवित्र झालेलं असतं. कारण हे देवांना लागलेलं आहे, देवांना स्पर्श झालेला आहे. त्यामुळे हे पाणी आपण इथं-तिथं न फेकता यातील 2 थेंब पाण्याचे आपल्याला तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे. आणि हे जे पाणी आहे, तर काही जण हे पाणी तुळशीला अर्पण करतात किंवा आपल्या ज्या झाडाच्या कुंड्या आहेत, तर त्यामध्ये टाकून देतात किंवा काही जण हे बेसिनमध्ये पण टाकून देतात. तर हे अत्यंत चुकीचं आहे. हे जे पाणी आहे, तर हे पाणी आपल्या झाडाच्या कुंडीला आपल्याला घालायचं आहे. हे तुळशीला देखील आपण पाणी घालायचं नाही. आपण देवाला स्नान घातलेलं पाणी हे तुळशीमध्ये घालायचं नाही, तर आपण आपल्या इतर कुठल्याही कुंडीमध्ये घालू शकता. कारण तुळशी देखील ही देवता आहे आणि त्यामुळं आपण हे पाणी तुळशीला न अर्पण करता इतर झाडांना अर्पण करायचं आहे. आणि तुम्ही जर हे अंघोळीच्या पाण्याचे अशा प्रकारे जर रोज 2 थेंब जर घेतले आणि तुमच्या घरातील सर्व व्यक्तीने जर अशा प्रकारे या पाण्याचे जर तीर्थ घेतले, तर तुमच्या घरामध्ये जे काही वास्तुदोष असतील किंवा ग्रहदोष असतील, एखाद्याचा विवाह ठरत असेल, मग घरामध्ये भांडणं, वादविवाद, कलह होत असतील किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये, प्रगतीमध्ये, पतीच्या व्यवसायामध्ये जर काही अडचणी येत असतील, तर ते सर्व यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला या देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा अत्यंत प्रभावशाली हा उपाय करायचा आहे. अगदी साधा सोपा आहे, परंतु या पाण्याचं विशेष महत्त्व आहे. कारण हे जे पाणी आहे, तर हे पाणी हे देवांसाठी वापरलेलं आहे. देवांमुळं हे पाणी पवित्र झालेलं आहे. देवांना स्नान घातल्यामुळे हे पाणी पवित्र झाल्यामुळं आपण ह्या पाण्याचं जर काय आपल्या तीर्थ म्हणून आपण हे जर पिलं, तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळं दररोज आपली सकाळी पूजा झाल्यानंतर ह्यातील आपल्याला 2 थेंब अवश्य प्यायचे आहेत. तीर्थ म्हणून प्राशन करायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला हा साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला दररोजची देवपूजा अवश्य करायची आहे. त्याचबरोबर देवांना अंघोळ घातलेल्या, स्नान घातलेल्या पाण्याचा उपाय करायचा आहे आणि या पाण्याचे विशेष महत्त्व आहे. कारण हे पवित्र पाणी झालेलं आहे आणि हे पाणी जर तुम्हाला घालण्यासाठी एखादं जर झाड नसेल किंवा तुमच्या घरामध्ये जर कुंडी नसेल, तर तुम्ही मग हे पाणी पर्याय नसल्यामुळं तुम्ही तुमच्या तुळशीला घालायचं आहे. परंतु जर तुमच्याकडं जर तुळशी सोडून इतर जर झाडं असतील, तर त्या झाडांना तुम्ही घालू शकता. परंतु जर तुमच्याकडे इतर कोणतेही झाड नसेल, तर तुम्ही तुमच्या तुळशीला हे पाणी अर्पण करायचं आहे. काही लोक हे अर्पण करत नाहीत, काही लोक हे अर्पण करतात. परंतु जर तुमच्याकडे कोणताच पर्याय नसेल, तर तुळशीला अर्पण करा किंवा तुम्ही इतर झाडांना हे पाणी अर्पण करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्या देवघरातील देवांची आपल्याला दररोज विधिवत पूजा करायची आहे. देवांना स्नान घालायचं आहे आणि आपल्या घराचं पावित्र्य आपल्याला टिकवून ठेवायचं आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण टिकून राहील. आपल्या घरामध्ये जे काही दोष असतील तर ते दूर होतील. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना आपल्या या देवांच्या कृपेने पूर्ण होतील आणि यासाठीच आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत दररोज सकाळी, संध्याकाळी पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.